श्री स्वामी समर्थ. उद्या अमावस्या सुरू होणे 11:55 आणि संपणार आहे शनिवारी 11:35. उद्या अमावस्या, श्रावणी पोळा उद्याच आहे. बहुतेक लोकांचा श्रावणी पोळा उद्याच आहे, काही काहींचा भाद्रपदी असतो. उद्या आपल्याला काय सेवा करायची, उद्या आपल्याला आपल्या हळदी लेपन करायचंय. आपण सगळे घर तर स्वच्छ करणारच आहोत. अमावस्या पण आहे, त्यात गणपती बाप्पा पण सगळ्यांच्या घरी येणार, त्यामुळे सगळ्यांचा खूप उत्साह आहे. त्यामुळे सगळ्यांचं घर वगैरे स्वच्छ होणारच आहे. तर तुम्ही हळदी लेपन उमऱ्याला करा, त्यात थोडेसे तुम्ही गोमूत्र टाकून हळदी लेपन करा, पूर्ण घर स्वच्छ करा, खूप छान राहील. तुम्ही जमलं उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला जशी जमेल तशी सेवा करा, स्वामींची सेवा करा, पितरांची सेवा तुम्हाला मी सांगितली ती पितरांची सेवा सुद्धा तुम्हाला करायची, दान धर्मही करा, तेही खूप महत्वाचं आहे. उद्या तुम्हाला काय करायचंय, उद्या तुम्हाला संध्याकाळी, खास कर संध्याकाळी थोडीशी स्वामी पुढची विभूती घ्यायची, जी आपण अगरबत्ती लावतो ती विभूती घ्यायची आणि पिवळे तिळ घ्यायची, पिवळे मोरी घ्यायची, पिवळी मोरी आणि विभूती घ्यायची स्वामी पुढची ती घ्यायची आणि 11 कालभैरव अष्टक म्हणायचं आणि एकदा वल्गा सूत्र म्हणून ते तुम्ही तुमच्या घराच्या पूर्ण चारी कोपऱ्यामध्ये टाका आणि मुख्यद्वाराच्या दोन्ही बाजूलाही टाका. त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी जी आहे, जी बाहेरची बाधा वगैरे असते, काय भानुमती असते, सगळी निघून जाते. त्यामुळे ते एवढं तुम्ही नक्की करा. ते तुम्हाला उद्या जमलं नाही, तुम्ही शनिवारी केलं तरी चालेल, पण ह्या गोष्टी अमावस्येच्या वेळेतच करा. त्यामुळे उद्या शुक्रवारी केले तर खूप छान राहतील. सोबत तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला उद्या तुम्हाला जे तुम्ही नाग 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 नरसोबा लावलेलाच आहे तो तुम्हाला शनिवारी उद्या सकाळी काढून टाकायचा आहे, कारण ते आपल्या घरच्या मुख्य पुरुषांनी ते बघायचं नसतं. त्यामुळे शनिवारी घरातला मुख्य पुरुष उठण्याच्या अगोदर नाग नरसोबा काढून तुमच्या घरात पाणी असेल तर पाण्याचं विसर्जन करा, नाही तर तुमच्या घरात मातीची कुंडी असेल त्या मातीची कुंडीमध्ये तुम्ही त्याचं विसर्जन केले तरी चालेल. माती थोडाच खड्डा करा आणि त्यात विसर्जन करते चालेल. उद्या तुम्हाला उद्या शुक्रवार आहे, शेवटचा शुक्रवार आहे, त्यामुळे तुम्हाला जगाज्योतीची उद्या पूजाही करायची आहे. तुम्ही उपवास जर तुम्ही उपासी धरू शकता, त्याची पूजाही करू शकता. ज्यांनी जगाज्योतीचे 5 शुक्रवार केले त्यांनी उद्या ते विसर्जन करायचं आणि शनिवारी विसर्जन करायचं. लक्षात ठेवा, नागनाथसोबतचं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ह्या व्यवस्थित नियमाने पाळा, काही अडचण येणार नाही. ज्यांनी जर जीविताची पूजा केली त्याची दिवस तुम्ही जशी पूजा केली 4 शुक्रवार तशी पूजाही पूजा करायची आहे. उपवास धरायला जमला तर उपवास धरा, नाही जमला तरी काही काळजी करू नका. ज्यांच्या अभिलषीची वर त्यांचे ऑलरेडी उपवास आहेत, त्यांनी काही वेगळं करायची गरज नाही. फक्त देवीची पूजा करायची, आरती तुमची होणारच आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही. ह्या गोष्टी फक्त नियमाने पाळा, काही अडचण येणार नाही. श्री स्वामी समर्थ.